अगदी उद्यावरती महाशिवरात्र आली आहे. महाशिवरात्रीला आपण उपवास पकडत असतो. तर उपवासाची सात्विक थाळी आपण इथं बनवलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने छान अगदी कमी साहित्यामध्ये ही थाळी बनली जाते. टिप्ससह हा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत पहा. इथे एक बटाटा घेतलाय, फोडी करून उकडायला ठेवलाय. आपल्याला खिचडीमध्ये त्याचा वापर करायचा आहे. आणि 1.5 किलो शेंगदाणे घेतलेत. मध्यम आचेवरती ते चांगले खरपूस भाजून घ्यायचेत. हाय फ्लेम वरती भाजायचे नाही, नाहीतर त्याची चव जी आहे ती छान लागत नाही. मस्त इथं आपले खरपूस भाजून झालेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेते आणि थंड करून घेते. सगळ्यात आधी मी इथं उपवासाची आमटी बनवते. त्यासाठी मी इथं पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 मिरच्या आणि थोडंसं जिरं घालून इथे आपण एकदा फिरवून घेऊया. आता याची आपल्याला पेस्ट बनवायची, म्हणून जवळजवळ अर्धा ग्लासला जास्त पाणी घालून मी इथे परत एकदा फिरवून घेते. छान पेस्ट आपली तयार झाली आहे. कढई ठेवलेली आहे जाड बुडाची, त्यामध्ये तूप घेतलंय. तूप तापल्यानंतर यामध्ये थोडंसं जिरं घालायचंय आणि मग आपण जी पेस्ट बनवून घेतली आहे शेंगदाण्याची ती आपण पूर्ण इथं घालून व्यवस्थित आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी ही पेस्ट परतून घ्यायची, हलवून घ्यायची. परत मिक्सरच्या जारमध्ये मी पाणी घेते आणि ते पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे. आता चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचंय. तसंच थोडंसं आमसूल आणि गूळ वापरलाय, यामुळे आमटीला खूप छान अशी चव येते. मस्त मध्यम आचेवरती ही आमटी जी आहे ती चांगली उकळून घ्यायची. दणदणून उकळी आल्यानंतर आपली आमटी इथे तयार होते. तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साबुदाण्याची खिचडी बनवायला सुरुवात करताना 1.5 कप मी भाजलेले शेंगदाणे एकदम बारीक करून घेतलेत. तर इथे जाडसर कूट पण काही जणांना आवडतो, पण मी बारीकच कूट इथं तयार करून घेते. रात्री साबुदाणा भिजत घातला होता, एकदम छान तो भिजलेला आहे, मोकळा भिजलेला आहे. याचा पण मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलाय की साबुदाणा परफेक्ट कसा भिजवायचा. आता 1 वाटी साबुदाणा होता, यामध्ये जवळजवळ 1 ते 1.5 वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचंय, मीठ घालायचंय, साखर आपण थोडी वापरली, लिंबाचा रस इथे काढून घेतलाय. त्यानंतर सगळं आपण इथे प्रथम मिक्स करून घेऊया. आता आपल्याला याच खिचडीला फोडणी द्यायची, म्हणून एक जाडबुडाची कढई घेतली. यामध्ये 2 पळी तेल घेतलंय. तेल तापल्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि आवडीनुसार इथं मिरच्यांचा वापर करायचा आहे. मी 3 मिरच्या बारीक चिरून घेतल्यात. अर्धा चमचा आलं किसलेलं वापरलंय आणि उकडलेला जो बटाटा होता तो आपण इथे फोडी करून काढून घेतलाय. तर बटाट्याला पण थोडंसं मीठ मी घालते, म्हणजे मग ते छान लागतं. तर अगदी चिमूटभर मिठाचा वापर केलाय आणि हलवून घेतलाय. आता साबुदाणा जो आहे तो पूर्ण यावरती काढून घेतेय आणि सतत आपल्याला ही खिचडी जी आहे ती परतत राहायचं. जितकी छान परतली जाते तितकी ती फुलून येते. आता इथे एकदा परतून घेतल्यावर 2 ते 3 चमचे मी दूध घालतेय आणि ही खिचडी झाकून ठेवते, म्हणजे याला छान दणदणून वाफ येते. वाफ आल्यानंतर परत 1-2 वेळा मी अशी हलवून घेतली आणि परत झाकून ठेवते. जवळजवळ 3-4 वेळा असं केल्यानंतर ही खिचडी जी आहे ती आपली मस्त फुलून येते, कच्ची लागत नाही आणि टेस्टला खूप भन्नाट लागते. तुम्ही बघू शकता, अतिशय दिसायलाही सुंदर दिसते आणि टेस्टला खरंच खूप छान बनते. तर अशी मोकळी खिचडी आपण बनवून झालेली आहे. आता लाडू बनवून घेऊया. त्यासाठी परत मिक्सरच्या जारमध्ये भाजलेले 2 वाट्या शेंगदाणे घेतलेत आणि 1 वाटी मी गूळ वापरतेय. व्यवस्थित बारीक करून घेतलंय आणि हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. थोडी वेलची पूड मी घातली आहे आणि इथे 1 ते 2 चमचे आपल्याला साजूक तुपाचा वापर करायचा आहे. मस्त लाडू जे आहेत ते लगेचच बांधले जातात. तर मस्त हे शेंगदाण्याचे लाडू जे आहेत ते पौष्टिक आहेत. उपवासालाच नाही तर तुम्ही असे पण घरात नेहमी बनवून ठेवले पाहिजे. गूळ आणि शेंगदाणे याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. तर हे लाडू मी इथे असे बांधून घेतलेत. मस्त रेसिपी आपली ही तयार झालेली आहे. रताळी आणली होती, तर रताळ्याचे काप मी इथे दाखवतेय. एक मोठं रताळं घेतलं, स्वच्छ त्याची माती धुवून काढली आणि काप करून घेते. पातळ काप करून घ्यायचे. पॅन मध्ये 2 चमचे तूप घेतले, साजूक तूप. यावरती हे जे काप आहेत ते परतून घ्यायचे. लो ते मीडियम फ्लेम वरती आपण इथे साधारण 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घेतलेत. रताळ्याचे हे जे काप आहेत ते लगेचच शिजतात. झाकण ठेवून 2-3 वेळा असं हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचंय. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हे जे काप आहेत ते लगेच शिजलेले आहेत. यामध्ये आवडीनुसार आपल्याला गूळ घालायचा आहे. तर मी अर्धी वाटी गूळ जो आहे तो इथे वापरतेय. गूळ जो आहे त्यामध्ये परत हे काप जे आहेत ते शिजवून घेतलेत. मस्त हलवून झाल्यानंतर इथे वेलची पूड ऍड केली आहे आणि शेंगदाण्याचा कूट इथे आपल्याला आवडीनुसार घालायचं. साधारण 3 ते 4 चमचे वापरलाय. शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तुम्ही इथे काजू बदामची पावडर जी आहे ती पण वापरू शकता. मस्त मिक्स केल्यानंतर इथे गोड आपले काप तयार झालेले आहेत. थाळीत आपण भरून घेऊया. मस्त थोडीशी तिखट अशी उपवासाची आमटी, ताजं दही घेतलंय. एकदम टेस्टला मस्त अशी झणझणीत मोकळी अशी खिचडी आपण इथे काढून घेऊया. रताळ्याचे पौष्टिक असे मस्त गोड काप केलेत. त्यानंतर इथे शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू
अशा बऱ्याच गोष्टी आपण या थाळीमध्ये घेतोय. तळणीचं जे काही सामान असेल उपवासाचं ते आपण इथं घेऊ शकतो. मी ताकही घेतलेलं आहे. तर अशी मस्त महाशिवरात्रीची स्पेशल थाळी इथे तयार झालेली आहे. महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि नक्की या पद्धतीने तुम्ही पदार्थ बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडणार आहे. भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.